पार्टीनं संसदेवर मोर्चा घेऊन जाणार असल्याचं जाहीर केलं आणि दिल्लीत वातावरण तापलं। याच मोर्चासाठी आज हजारो विद्यार्थी आंदोलक संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न करत निघाले, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा लाठीचार्ज केला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। यामध्ये अनेक तरुण गंभीर जखमी सुद्धा झालेत। कॉकरोच पार्टीच्या याच आंदोलनातले काही थरकाप उडवणारे व्हिडिओ समोर आलेत। दिल्लीत संसदेजवळ काय काय घडलं तेच या 10 दृश्यांमधून समजून घेऊ। बंदोबस्त तोडून तरुण धावले। पहिलं दृश्य, पोलिसांनी संसदेकडे जाणारे सगळेच मार्ग आज रोखून धरलेले होते। सुरक्षेच्या तब्बल 9 कड्या तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करत साखळीनं उभं राहून पोलीस आंदोलकांना रोखत होते, पण गर्दी वाढत गेली आणि तरुण पेटले। तरुणांनी बंदोबस्ताच्या कड्या मोडत थेट संसदेकडे धाव घेतली, तेव्हा तरुणांची ही मोठी फौज धावत जाताना दिसली। दुसरं दृश्य आहे दगडफेकीचं। आंदोलनादरम्यान आंदोलकांना नियंत्रित करताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा राडा झाला। यावेळेला त्या ठिकाणी मोठी दगडफेकही झाली, पण समोर आलेले व्हिडिओ आणि कॉकरोच जनता पार्टीनं केलेल्या आरोपांनुसार पोलिसांकडूनच आंदोलकांवर दगडफेक झाली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची मोठी चर्चा होते। पण या व्हिडिओची दुसरी बाजू नेमकी काय ते सुद्धा समोर येणं महत्वाचं असणार आहे। तिसरं दृश्य आहे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचं। कॉकरोच जनता पार्टीनं केलेल्या आवाहनानंतर हजारो तरुण आज जंतर मंतर परिसरात दाखल झाले, तेव्हा त्यांना संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांची मोठी फौज रस्त्यावर होती। तसंच इतर सुरक्षा यंत्रणांचे जवानही तैनात होते। जेव्हा तरुण संसदेकडे निघाले आणि पोलीस त्यांना रोखू लागले, तेव्हा राडा झाला। तरुणांनी पुढे जाण्यासाठी जोर लावताच पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याचं पाहायला मिळालं। चौथं दृश्य आहे संसदेच्या आतल्या सुरक्षेचं। एकीकडे पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत होते, पण आंदोलन नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं होतं। तेव्हा संसदेत मात्र सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्याचं दिसलं। मोठ्या प्रमाणात बंदुका आणि पाण्याचे बंब संसदेच्या आत येणाऱ्या गेटकडे रोखल्या गेलेल्या होत्या। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी सुरक्षा यंत्रणांकडून अशा प्रकारे बंदोबस्त करण्यात आल्यानं याची सध्या चांगली चर्चा होतीये। हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पाचवं दृश्य आहे संसदेकडे निघालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी जागोजागी पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापराचं। काही ठिकाणी पोलिसांनी थेट अश्रुधूर सोडले, तेव्हा तरुणांच्या डोळ्यात जळजळ सुरू झाली आणि मोठी पळापळ झाली, पण तरीही गर्दी कमी होण्याचं नाव घेत नव्हती। सहावं दृश्य आहे दिल्लीतल्या वाहतूक कोंडीचं। संसद भवन, जंतर मंतर आणि आजूबाजूच्या मेट्रो स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली पाहायला मिळाली, पण दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये ही गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली, तेव्हा रस्त्यांवर आंदोलकांची गर्दी आणि ठप्प झालेली वाहतूक हेच चित्र पाहायला मिळत होतं। सातवं दृश्य आहे दिल्लीतल्या या आंदोलनात अनेक महिला आणि मुलींवर झालेल्या लाठीचार्जचं। महिला आणि मुलींनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांचीही पोलिसांनी हातपाय धरून उचलबांगडी केली। यामध्ये सोनम वांगचुक यांच्या पत्नीलाही वाईट पद्धतीनं पोलिसांनी उचलून नेल्याचा आरोप अभिजित दिपकेनं केलाय। आठवं दृश्य आहे कॉकरोच जनता पार्टीमध्ये आलेल्या नेत्यांच्या उडीचं। कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनात दिल्लीतल्या आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, आतिशी सिंह आणि संजय सिंह यांनी हजेरी लावली होती। यावेळेला पोलिसांनी जेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी थेट बॅरिकेडवर चढून पलीकडे उड्या घेतल्या। 9वं दृश्य आहे दिल्लीतल्या या आंदोलनाच्या टॉप अँगलचं। एकूणच दिल्लीत सुरू असलेल्या या संपूर्ण आंदोलनाचं रूप दाखवणारा एक ड्रोन व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये हजारो विद्यार्थी आंदोलक संसदेकडे जाताना पाहायला मिळतायत। दूर दूर पर्यंत गर्दीच गर्दी असल्याचं या ड्रोन व्हिडिओ मधून स्पष्ट दिसतंय। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला तरुणांचा प्रतिसाद कसा आहे याचं उत्तर या व्हिडिओतून मिळाल्याचं म्हटलं जात आहे। आणि 10वं दृश्य आहे आजच्या आंदोलनातलं सगळ्यात व्हायरल झालेलं दृश्य। या आंदोलनात सकाळपासूनच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओत लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांसमोर हा तरुण ताठपणे उभा राहिल्याचं दिसतंय। पोलिसांनी 1-2 फटके मारले, पण नंतर तेही थांबले। त्याला ढकलून बाजूला नेलं। विशेष म्हणजे व्हायरल झालेला हा तरुण महाराष्ट्रातला असल्याची माहिती समोर आली आहे। असं हे सगळं आज दिल्लीतल्या आंदोलनाचं चित्र होतं। विशेष म्हणजे दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ
केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्या भेटीलाही पोहोचलं होतं. तिथे त्यांची भेट झाली, चर्चाही झाली, पण तोडगा मात्र निघला नाही अशी माहिती आहे. त्यामुळे आता हे आंदोलन पुढे कसं जाणार, सरकार हे आंदोलन कसं रोखणार, काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.